फक्त 2 साहित्यापासून तेलकट न होणारी कुरकुरीत चकली. 1 वाटी फुटाणे मिक्सरला वाटून घेऊन चाळून घेतले. आता त्याच वाटीने 3 वाटी तांदळाचे पीठ, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चिमूटभर हिंग, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा. ज्या वाटीने फुटाणे घेतले त्या वाटीने पाव वाटी रिफाईंड तेल कडकडीत गरम करून व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यावे. ज्या वाटीने फुटाणे घेतले ना त्याच वाटीने 1.5 वाटी कडकडीत गरम केलेलं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून फक्त 10 मिनटं पीठ बाजूला ठेवावे. 10 मिनिटांनी त्याच वाटीने अजून अर्धा वाटी गरम पाणी घालून छान मऊसर असं पीठ मळून घ्यावं. पीठ भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही, तर सोऱ्याला आतून तेल लावून झटपट अशा चकल्या मध्यम आचेवरती करून तळून घ्याव्यात. पाहिली ना? आता नक्की करा. धन्यवाद.